जव्हार पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचार हा आता पूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय. 1,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केलेला आहे. त्या संदर्भातील पुरावेही दिलेले आहेत. 24 ऑक्टोबर 2021 पासून आम्ही या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला सुरुवात केली. सुरुवातीला पीडब्ल्यूडीचे अधिकारी, ठेकेदार हे सांगत होते की असं काही झालेलं नाही, कुठलंही बोगस बिल निघालेलं नाही, एकाच कामाची 4-4 वेळा बिलं निघालेली नाहीत आणि हे असे प्रकार पीडब्ल्यूडी मध्ये झालेलेच नाहीत. आम्ही जेव्हा चौकशीची मागणी केली, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, चौकशी सुरू झाली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अक्षरशः कामाला लावला. म्हणजे स्वतः मंत्री अशोक चव्हाण हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये आता जातीने लक्ष घालतायत. वरिष्ठ अधिकारी चौकशा करतायत, चौकशींचे अहवाल मंत्रालयात जात आहेत आणि त्याच्यानंतर लक्षात येत आहे की हा प्रकार भयानक आहे, भयावह असा आहे, पूर्ण महाराष्ट्रात कुठे घडलं नसेल असे प्रकार हे जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये घडलेत. आम्ही जी कामांची नावं दिलेली आहेत त्या कामांची आता कागदपत्र सापडत नाहीत. असं कळतंय की ही सगळी कागदपत्र ठेकेदारांनी पेटवून टाकलेत. म्हणजे आता चौकशी कशाची करायची हा मोठा प्रश्न पडलाय. ज्या चौकशा झाल्यात, ज्या कामांची बिलं निघाली, ते रस्तेच अस्तित्वात नाहीत, ती गावं अस्तित्वात नाहीत, एका कामाची 4-4 वेळा बिलं काढण्याचे आम्ही पुरावे दिलेत. आणि हे सगळं झाल्यानंतर, एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोंबाबोंब झाल्यानंतर करायचं काय? कारवाई कोणावर करायची? कारण अधिकाऱ्यांवर जर कारवाई केली, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच मंत्रालयामध्ये पैसे जात आहेत. त्याच्यामुळे मंत्रालयामध्ये ज्यांनी पैसे दिलेत, जे डेप्युटी इंजिनियर असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, जे कोणी असतील नाही, यांचे मंत्रालयाशी लागेबांधे होते. ठेकेदार हे सगळे व्यवहार करत होते. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत मंत्रालयामध्ये कोणाची झाली नाही. पण कारवाई तर करायला पाहिजे. मग कारवाई कोणावर करायची? तर चक्क जव्हार पीडब्ल्यूडी मधले क्लर्क आणि शिपाई यांना धारेवर धरलं गेलं, त्यांना एकतर्फी कार्यमुक्त केलं गेलं, त्यांच्या तडकाफडकी ह्या बदल्या केल्या गेल्या. म्हणजे अत्यंत हास्यास्पद अशी गोष्ट आहे की त्या शिपायाचा याच्यामध्ये दोष काय? शिपायांच्या बदल्या का केल्या आणि त्यामुळे तातडीने केल्या. म्हणजे पीडब्ल्यूडी मधली बदली ही शिपायाची असो, क्लर्कची असो किंवा मोठ्या अधिकाऱ्याची असो, ही मंत्रालयात सेटिंग लावूनच होते. पैसे दिल्याशिवाय ती होत नाही. आणि जर चुकून झालीच, दबावाने कोणी केलीच, तर ती रद्दही होते. असे अनेक अनुभव जव्हार पीडब्ल्यूडीच्या खात्यामध्ये जमा आहेत. म्हणजे काही भ्रष्टाचारी इंजिनियर्सना गडचिरोली दाखवली होती, त्यांच्या बदल्या गडचिरोलीला केल्या होत्या. म्हणजे 6 महिन्याच्या काळामध्ये ती पुन्हा जव्हार मध्ये आले. त्याच्यामुळे मंत्रालयामध्ये सगळ्या काही गोष्टी सेटिंग लावून होतात. आता मात्र ते सेटिंग लावायच्या तयारीत नाही आहेत. संपूर्णतः खापर त्यांनी 6 क्लर्क आणि 2 शिपायांवर फोडले. तातडीने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यांना जव्हार पीडब्ल्यूडी सोडायला सांगितले आणि त्यांना ज्या जागी दिले, त्यांच्या जागी दिले, तिथे ते पोहोचलेले नाही, ते हजर झालेले नाहीत. यांनी 4 जबरदस्तीने घेतलाय, सोडायला लावलाय आणि त्याच्यानंतर त्यांच्या जागेवरही कुणी आलेलं नाही. त्याच्यामुळे जव्हार डिव्हिजन हे आता ठप्प आहे. म्हणजे कार्यकारी अभियंता सकपाळ हेही स्वतः रजेवर गेलेले आहेत. त्याच्यामुळे जव्हार पीडब्ल्यूडीचा कारभार आता अधांतरी आहे. म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. भ्रष्टाचाराची चौकशी करायला पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करायला पाहिजे. तर ते न करता हे जव्हार डिव्हिजन पूर्णतः कसं ठप्प होईल हे बघितलं गेलंय. आता 4 जण कोण? म्हणजे पहिल्यांदा ज्यांच्यावर राग काढला गेला, त्यांच्यावर कारवाई झाली. आता ती का कारवाई झाली? तर गेल्या ऑक्टोबर पासून आतापर्यंत, म्हणजे आम्ही हे प्रकरण काढल्यापासून आतापर्यंत हे जे 4 जण होते, त्या 4घांनीही चुकीची कामं करायला नकार दिला. खोटं कुठलंही काम आम्ही करणार नाही, चुकीचं कुठलंही काम करणार नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि त्याच्यामुळे काही ठेकेदार हे खवळले होते, अधिकारी वैतागले होते आणि म्हणून त्यांना जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये काढण्यात आलं. हे 4 क्लर्क कोण आहेत बघा. पहिले मालगावी, वांगड, गवळी आणि बेराडे. हे 4 जण म्हणजे त्या पीडब्ल्यूडीचे खांब होते. म्हणजे बरीच वर्ष ते एकाच जागी त्याच पीडब्ल्यूडी मध्ये होते.
त्यांच्याशिवाय तिथलं पान हलत नव्हतं. हे चौघेजण म्हणजे पीडब्ल्यूडी. पण अधिकारी तिथे कधीही ठिकाणावर नसायचे. कार्यालयात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बसतच नाही. ते कुठल्या तरी रेस्ट हाऊसला, ठेकेदाराच्या फार्म हाऊसवर किंवा इतर ठिकाणी बसत होते. तिथे राहून ते कारभार करत होते. पण कार्यालय चालवणारी ही जी 4 लोक होती, यांच्या खांद्यावर जी सगळी पीडब्ल्यूडीची धुरा होती, या सगळ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आता बघ, मालगावीनं कुठं पाठवलंय? मालगावींची बदली पालघर. तिथे त्यांना चांगली जागा दिलेली नाही, म्हणजे मार्ग प्रकल्प वगैरे अशा जागा दिलेल्या आहेत. मालगावीनं पालघरला बदली केली त्यांची, आणि त्यांच्या जागी पालघरवरून संख्ये म्हणून त्यांची बदली केलेली. मात्र ते आलेले नाहीयेत. वांगड यांना ठाण्याला पाठवलंय, त्यांच्या जागी ठाण्याहून दिलीप भोईर येणार आहेत. गवळींना पालघरलाच पाठवलंय, त्यांच्या जागी पालघरहून किरण चव्हाण येणार आहेत. बेदाड्यांच्या जागी आव्हाड येणार आहेत, जव्हार एकचा लिपिक आहे ते, आणि बेदाडे ठाण्याला जाणार आहेत. प्रत्यक्षात हे चौघांची बदली केली आणि चौघांच्या जागी कुणीही हजर झालेलं नाही. म्हणजे खरं तर यांच्या जागी, यांच्या बदल्या करायच्याच होत्या, तर त्यांच्या जागी तात्काळ चांगली लोक आणायला पाहिजे होती. म्हणजे यांनी जर काही गडबड केली असेल जव्हार पीडब्ल्यू मध्ये, तर त्यांना शिक्षा म्हणून दुसरीकडे पाठवा. म्हणजे खरं तर त्यांनी जव्हार भागामध्ये बरीच वर्ष काम केले, त्यांना शहराकडे जायला पाहिजे, म्हणजे ठाण्याला घ्यायला पाहिजे होतं, पालघरला घ्यायला पाहिजे होतं, किंवा चांगल्या जागी त्यांना पाठवायला पाहिजे होतं की जिथे त्यांच्याकडून काम करून घेता येईल. आणि त्यांच्या जागी अत्यंत हुशार आणि प्रामाणिक कर्तबगार जे कर्मचारी आहेत, ते कर्मचारी ठाण्यावरून, पालघरवरून किंवा आणखीन जिथे चांगले अधिकारी असतील तिथून त्यांना जव्हारला पाठवायला पाहिजे होतं. मात्र जव्हारला जी मंडळी पाठवली ती शिक्षेवर पाठवल्यासारखा प्रकार आहे. त्याच्यामुळे ते काही हजर झालेले नाही. हेही कार्यमुक्त झालेले आहेत. म्हणजे कार्यमुक्त करताना त्यांना एकतर्फी चार्ज द्यायला लावला. तर चार्ज कोणाकडे द्यायला लावला बघा. म्हणजे एकाकडे चार्ज द्यायला लावलाय तो आवक जावक लिहिणारा कर्मचारी आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष डिपार्टमेंट सांभाळलंय, ते टेबल सांभाळलंय, त्यांचा कारभार आवक जावक लिहिणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडे दिलाय, पत्र सांभाळण्याकडे. दुसरा शिपाईचा जो ज्युनियर क्लर्क होता त्याच्याकडे चार्ज दिलाय. पगार बिल बनवणारे जे होते त्यांच्या एकाकडे चार्ज दिलाय. आणि ज्यांना याच्यातलं काहीही कळत नाही अशा, ज्यांना या डिपार्टमेंटची फारशी माहिती नाही, त्या टेबलची माहिती नाही, त्या चौघांकडे ही चार्ज दिले. त्यामुळे तेही हैराण आहेत की आम्ही नेमकं काय करायचं. कारण भ्रष्टाचार एवढा मोठा उघडकीस आलेला आहे. आता ते टेबल कसे सांभाळायचे, माहिती कशी द्यायची, माहिती कशी पुरवायची, या संभ्रमाहत्य आहेत. म्हणजे तिथे चांगली लोक पाहिजेत. तुम्हाला जर पीडब्ल्यूडी सुधारायची असेल, जव्हार डिव्हिजन चांगल्या प्रकारे कार्यरत करायचं असेल, तर तिथे चांगले अधिकारी आले पाहिजेत. म्हणजे त्याला सांगितलं जातंय की जव्हारला कोणी यायला तयार नाही. यायला तयार नाही म्हणजे काय? तुम्ही पाठवा. जसं यांना कार्यमुक्त केलं तसं त्यांना कार्यमुक्त करा. त्यांच्या बदल्या झाल्यात, त्यांना कार्यमुक्त केलेलं नाही. म्हणजे अनेक ठिकाणी तसेच रखडून ठेवलेले आहेत की बदल्या झाल्यात पण ते जाग्यावरच आहेत, त्यांना सोडलेलं नाही. यांना मात्र सोडून दिलं. यांना सोडलं, चांगलं केलं. मात्र त्यांच्या जागी कोण, त्यांचा टेबल सांभाळणारी माणसं कोण, ही तुम्ही दिलेली नाहीये. तुम्ही काय सांगताय की तिथे यायला कोण तयार नाही. शासनाच्या नियमानुसार तुम्ही ज्याची बदली कराल त्याला तिथं जाणं गरजेचं आहे. पण तुमची इच्छाशक्ती असेल तर जव्हारला यायला का तयार नाहीत कोण? जव्हारला पगार मिळत नाही. मला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयात सांगितलं की जव्हारमध्ये कोणी जायला तयार नाही. त्यांना सांगितलं एकदा पाठवा. एकदा पाठवल्यानंतर तो अधिकारी पुन्हा जायचं नाव घेत नाही. म्हणजे एका टेबलवर 15-15, 20-20 वर्ष लोक तिथेच बसतात. कुठलाही ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, ज्युनियर इंजिनियर एकदा आले की ते पुन्हा जव्हार मधून जायचं नाव काढत नाही. अब्जाधीश झालेत, कोट्याधीश झालेत. सुरुवातीला यायला काकू करतात, पण तर एकदा आल्यानंतर त्यांनी जव्हारचं पाणी पिल्यानंतर ते जव्हार मधून जायला तयार नाहीत. ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे अनेक असे मागचे जर तुम्ही कर्मचारी बघितले की ज्यांच्या बदल्या कुठेही केल्या तर ते पुन्हा जव्हारला यायचे. म्हणजे गडचिरोलीला त्यांना फेका, मुंबईमध्ये फेका किंवा आणखी कुठेही पाठवा. ते वर्ष 6 महिन्यामध्ये पुन्हा बदली करून जव्हारला जायचे. त्यामुळे जव्हारला कोणी येत नाही हा आरोप चुकीचा आहे. मी त्यांना सांगितलं की एकदा तुम्ही पाठवून बघा. म्हणजे खरं तर तुम्ही नाशिक पॅटर्न राबवताय. नाशिकचे कर्मचारी आणून जव्हारमध्ये भरताय, ते नाशिकहून अपडाऊन करतायत. आणि नाशिक पॅटर्न हा आता बदनाम झालेला आहे. म्हणजे नाशिक म्हणून जो माणूस येतो तो जव्हार पालघर लुटायलाच येतो. पीडब्ल्यूडी मध्ये हे आता सगळ्यांना मान्य झालेलं आहे. म्हणजे सगळ्यांच्या डोक्यामध्ये नाशिक पॅटर्न जो आहे तो आता बसलेला आहे. आणि म्हणून नाशिक पॅटर्न नका राबवू. तुम्ही शहरातली जी लोक आहेत त्यांना तिथे पाठवा आणि हा कारभार सुरळीत करा. कारण आधी आम्हाला एक झटका बसलेला आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालय जसंच्या तसं म्हणजे पूर्णतः पालघरला नेऊन ठेवलं.
जव्हारचं जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, तेव्हा सांगितलं की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तिथे राहील, पण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिपाई आणि क्लर्क शिवाय तिथे कोणी नाहीये. म्हणजे पत्रव्यवहार नेणं आणि आणणं, म्हणजे टपाल सांभाळणारं एवढंच प्रकार त्या कार्यालयामध्ये सुरू राहिले. म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी पालघरला नेऊन तिथे कोणी आता बसत नाहीये. तीच परिस्थिती जव्हार डिव्हिजनची करायची आहे. पूर्णतः व्यवहार हा पालघरच्या हातात द्यायचा आहे. आता पालघर काही धुतल्या तांदळासारखं स्वच्छ नाहीये. पालघरची परिस्थिती भयानक आहे. म्हणजे आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये 2015 ते 2022 पर्यंतची माहिती मागवली. त्या माहितीमध्ये एवढे काही फटाके फुटणार आहेत की विचारता सोय नाही. ह्या 2022 मध्येच म्हणजे धात्रक नावाचे जे डेप्युटी इंजिनियर होते त्यांनी जाता जाता अक्षरशः झाडू मारले. म्हणजे ऍडव्हान्स बिलं कोट्यावधी रुपयांची दिलेली आहेत. म्हणजे कामं प्रत्यक्ष झालेली नव्हती, यांना जायची घाई होती, यांची बदली झाली होती अंधेरीला, आणि म्हणून यांनी वाटेल तशा सह्या केल्या. शंखपळे आता जात आहेत कार्यकारी अभियंता, त्यांच्या हातात चार्ज होता. जोपर्यंत त्यांच्या बिलांवर सह्या पूर्ण होत नाहीत, जोपर्यंत त्यांना पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत त्यांनी चार्ज सोडला नव्हता. नव्याने येणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांच्या हातामध्ये 20 दिवसानंतर चार्ज दिलाय. आणि त्या 20 दिवसामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यासाठी आम्ही माहिती मागवली होती. कोट्यावधी रुपयांची खोटी बिल आहेत. म्हणजे बऱ्याच प्रकार त्याच्यामध्ये, म्हणजे जसे जव्हारमध्ये गंभीर प्रकार आहेत त्याच्यापेक्षा गंभीर प्रकार पालघरमध्ये आहेत. फक्त ते पालघरमधले उघडकीस आले नाही, पालघरमधल्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या नाही. आणि म्हणून पूर्ण पालघर डिव्हिजन जे आहे ते जव्हारला हलवा आणि जव्हारचं पालघरला हलवा असं काही करा. पण तुम्ही एकदाच सगळं जव्हारचं नेलं म्हणजे पालघरवाले फार धुतल्यात असल्यासारखे स्वच्छ आहेत असा जर मंत्रातला गैरसमज असेल तर तो लवकर आम्ही दूर करतोय. कारण पालघरमध्ये जे झालंय तेही भयानक आहे, पण त्याच्यापेक्षा भयानक प्रकार आता ह्या बदल्या करून झालेला आहे. आणि एक मोठा भ्रष्टाचार हा बाहेर येतोय. कारण हे चौघेजण जे होते ना, हे चौघेजण म्हणजे मालगावी, वांगड, गवळी आणि बेदाडे या ठरवलंय चौघांनी की आपल्यावर अन्याय झालेला आहे, या अन्यायाचा सूड घ्यायचा. ते लिहून देतो. जेवढे मोठे ठेकेदार आहेत ते, जेवढे अधिकारी तिथे होऊन गेले ते, म्हणजे गेल्या 12 वर्षातले अधिकारी ठेकेदार हे जेलमध्ये बसतील. म्हणजे एवढं प्रचंड माहितीचं भांडार त्या चौघांकडे आहे. आता ते चौघे संतप्त असतील कारण त्यांनी चार्ज सोडला, त्यांच्याकडून जबरदस्ती चार्ज घेतला गेला, ते रजेवर गेलेले आहेत. आता त्यांची पुढची खेळी काय असेल ती पाहणं खूप मजेशीर होणार आहे. त्यांनी जर ठरवलं तर आम्ही जो आरोप केलेला आहे 1000 कोटींचा, तो 1000 कोटींपेक्षा जास्त भ्रष्टाचार हे चौघेच जण बाहेर काढतील. म्हणजे खरं तर शासनाने या चौघांना बोलवून यांच्याकडून माहिती घ्यावी. त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांना माफीचं साक्षीदार, आपण जसं म्हणतो तसं माफीचं साक्षीदार करावं. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून जी माहिती मिळेल ती भयावह असेल, ती भयानक असेल. कारण ह्या चौघांना जव्हार पीडब्ल्यूडीची आयछेड माहिती आहे. कोणता ठेकेदार काय करतो आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी काय केलंय याची इत्तमभूत माहिती आहे. आणि चौघेही हुशार आहेत. चौघेही हातामध्ये हुकमी एक्के ठेवून आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या बदल्या करणं म्हणजे त्यांच्या शेपटीवर पाय ठेवण्यासारखा प्रकार आहे. नाही धड त्यांना आता तिथं हलवतायत, दुसऱ्या जागी देत आहेत, मोठ्या मोठ्या गमती जमती तिथं सुरू होणार आहेत. एक मोठं राजकारण पेटणार आहे. आम्हाला त्या राजकारणाशी घेणं देणं नाही. आमचं म्हणणं आहे क्लर्क आणि शिपाई आता बदल्या कोणाच्या केल्यात तर ह्या चौघांच्या, त्याच्याबरोबर 2 महिला कर्मचारी आहेत, भानुशाली आणि सरगर, यांच्याही बदल्या केल्यात. एक मोखाड्यामधून, एक वाड्यामधून. त्याच्यानंतर मौले आणि मालगावी हे 2 शिपाईही बदललेत. आता ह्या सगळ्या 6 लोकांचा, 6 क्लर्क आणि 2 शिपायांचा म्हणजे 8 लोकांच्या बदल्या झाल्यात. त्यांचा नेमका दोष काय तो तुम्ही शोधा. मी त्या भांडणात पडणार नाही. पण ही लोक, म्हणजे आम्ही जी तक्रार केलेली भ्रष्टाचाराची, ही लोक फील्डवर जातात का? ही कामं करून घेतात का? नेमकं यांची जबाबदारी काय आणि यांच्यावर कारवाई का, असा प्रश्न आता तेच विचारतायत. आमचा प्रश्न असा आहे की जर भ्रष्टाचार उघड झाला असेल, खालच्या कारभारावर जर कारवाई होत असेल तर मोठ्या कर्मचाऱ्यांवर, मोठ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई कधी करणार? कारण खोट्या सह्या करणारे जे लोक आहेत, अधिकारी आहेत, अगदी बोगस बिलांवर ज्यांनी सह्या केल्या ते डेप्युटी इंजिनियर आहेत, बोगस बिलं बनवली ते ज्युनियर इंजिनियर आहेत. आणि सगळा भ्रष्टाचार आता उघड झालेला आहे. आता सगळा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर हे जे सहीचे हकदार आहेत ना, यांच्यावर पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त झाल्या पाहिजेत. ठेकेदारांवर, ज्या एजन्सीच्या नावावर ही कामं असतील बोगस, त्यांच्यावर रितसर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यांनाही अटक केली पाहिजे. तर ते नाही करायचं.
काहीतरी कारवाई होते, काहीतरी कारवाई करतो असं दाखवण्यासाठी शिपाई आणि क्लर्कचा बळी दिला जातोय. नेमकी क्लर्क आणि यांची जबाबदारी किती आणि त्यांनी नेमकं काय केलंय याची चौकशी व्हायला पाहिजे. खरं तर त्यांना शहरामध्ये नेऊन अगदी मंत्रालयामध्ये त्यांना बोलवून त्यांना विचारलं पाहिजे, त्यांच्याकडनं माहिती घेतली पाहिजे. त्यांच्याकडे ही सगळी कागदपत्र आहेत. तुम्ही जो मागाल तो कागद त्यांच्याकडनं मिळेल, कसा भ्रष्टाचार झाला हे ते सांगतील आणि त्याच्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बदल्या होणं गरजेचं आहे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे. कारण बदली हा काही शिक्षेचा भाग नसतो. उलट या ठिकाणून ते दुसऱ्या ठिकाणी जातील. पण जे काही केलंय त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. शिपाई आणि क्लर्कच्या बदल्या करण्यापेक्षा म्हणजे आमची मागणी तर होती की जे अधीक्षक अभियंता आहेत विलास कांबळे, म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली हा सगळा प्रकार घडलाय. ते असतानाच ही सगळी बोगस बिलं, खोटी बिलं निघालीत आणि हे सगळं असताना त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. डेप्युटी इंजिनियर नामे आले आहेत, जे सह्या करणारे इंजिनियर आहेत, बोगस बिलं बनवणारे तेही नामे आले आहेत. आणि होतंय काय तर क्लर्क आणि शिपायांच्या बदल्या केल्या जातात. हे खरं तर भयानक आहे. म्हणून जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये जे काही चाललंय, जो काही भ्रष्टाचार झालाय त्याच्यावर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई तातडीने होणं गरजेचं आहे. मात्र काय झालंय, चौकशांवर चौकशा, फक्त नौटंकी सुरू आहे. म्हणजे तक्रारी आल्यानंतर मंत्रालयामध्ये पैसे पोचवून हे लोक सगळी प्रकरण मिटवतात आणि बळी द्यायचा म्हणून कोणाचा तरी खालच्या लोकांचा बळी दिला जातो, असं होता कामा नये. कारवाई ज्यांनी भ्रष्टाचार केलाय, ज्यांनी पैसे खाल्ले, ज्यांचे पुरावे आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे. मात्र ती काही होत नाही आणि ती झाली पाहिजे. या चौघांनी जे ठरवलं म्हणजे खरं तर या 4 लोकांच्या बदल्या करून पीडब्ल्यूडीने आता पायावर ढोंडा पाडून घेतलाय. ही लोक, काही लोक जर खरोखरच जर जातीवर गेली किंवा त्यांनी ठरवलं तर जव्हार पीडब्ल्यूडीचा आम्ही केलेला जो आरोप आहे 1000 कोटींचा त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार बाहेर पडेल. आणि म्हणून या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. मंत्रालयामधून जे काही चौकशीची नौटंकी सुरू आहे ती थांबवली पाहिजे. खालच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा, खालच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यापेक्षा मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर यांच्या जर तुम्ही बदल्या केल्या असतील तर त्यांच्या जागी चांगली माणसं आम्हाला हवीत. तिथे तुम्ही डिव्हिजन बंद करण्याचा हा घाट घातलाय. ते कोणीच कर्मचारी नसेल तर कागदपत्र मिळणार नाहीये, कुठलाही कागद बाहेर जाणार नाहीये, माहितीच्या अधिकारामध्ये आता कोणाला माहिती देता येणार नाहीये, चौकशी अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे रजिस्टर्स मिळणार नाहीयेत, कोणत्या प्रकारचे कागद मिळणार नाहीयेत. मग तुम्ही नेमकं यांच्या बदल्या करून काय साधलं? आणि म्हणून तिथे तातडीने चांगले अधिकारी द्या. शासकीय कामकाजांमध्ये जी लोक प्रामाणिकपणे काम करणारी आहेत, मग ती ठाण्यामध्येही आहे, ती शहापूरमध्ये आहे, ती मुरबाडमध्ये आहे, ती पालघरमध्ये आहे. ठाणा सर्कल मधून जी काही लोक येतील ती चांगली तातडीने द्यावीत अशी आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर मोठ्या अधिकाऱ्यांवर ज्यांचे ज्यांचे भ्रष्टाचार उघड झालेले आहेत त्या सगळ्यांवर आता कारवाई होणं गरजेचं आहे. मोठा स्फोट म्हणजे गौप्यस्फोट ज्याला बोलतो तो लवकरच हे 4 कर्मचारी करतील अशी अपेक्षा आहे. कारण त्यांच्यावर आता त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय झालाय, अन्यायाविरुद्ध जर ते पेटून उठले तर मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल. ज्या पद्धतीने मंत्रालयामध्ये हालचाली सुरू आहेत त्या सगळ्या या अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या हालचाली सुरू आहेत, ठेकेदारांना वाचवण्याच्या हालचाली सुरू आहेत. आणि म्हणून कोणाला तरी बळीचा बकरा द्यायचा म्हणून हे बळीचे बकरे दिलेले आहेत. आम्हाला बळीचे बकरे नकोत, आम्हाला जे मस्तवाल रेडे आहेत त्यांच्यावर कारवाई होणं हे अपेक्षित आहे.